श्री स्वामी समर्थ. पूजेमध्ये कापूर वापरला जातो, पण वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी कापराचा छोटासा तुकडा खूप फायदेशीर ठरू शकतो. कापरामुळे अनेक वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते. याशिवाय आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सुद्धा कापूर खूप फायदेशीर आहे. चला तर बघूया घरातील तुमच्या वास्तुदोष कशा दूर होऊ शकतो कापरामुळे. नोकरी बाबतीत जर काही मिळवायचं असेल तर नोकरी व्यवसायात प्रगती करायची असेल तर स्वयंपाकघरातील सर्व कामे उरकून एका भांड्यात कापूर आणि लवंगा जाळून ठेवा. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ लागते व कामाच्या नवीन संधीही मिळू लागतात. आर्थिक संकट सोडवण्यासाठी जर तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल आणि तुम्ही कमाईपेक्षा जास्त खर्च करत असाल किंवा तुमच्यावर कर्ज जास्त असेल तर तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात वास्तुदोष असू शकतो. अशा स्थितीत तुमच्या स्वयंपाकघरातील चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंगा जाळून ठेवा दररोज. असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या कुटुंबावर असेल आणि आर्थिक समस्या दूर होतील. सोबतच असे केल्याने रखडलेली कामे पूर्ण होतात. वास्तुशास्त्रांतर घराच्या आग्नेय दिशेला रोज कापूर जाळल्याने आर्थिक समृद्धी राहते. घरच्या त्रासांसाठी अनेक वेळा असे घडते की कुटुंबातील लोकांमध्ये चांगला ताळमेळ बसूनही सदस्यांमध्ये दुरावा असतो. अशा वेळी देशी तुपात कापूर भिजवून रोज जाळायचा आहे. घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचा जिथून त्याचा सुगंध घरभर पसरेल. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि सुख शांती राहते. एवढेच नाही तर कुटुंबातील सदस्यही या ज्याच्यातून मुक्त होतात. कापूर पत्नींमधील दुरावा दूर कसा करतो. जर पती पत्नींमध्ये मतभेद होत असतील तर रात्री पतीच्या उशाखाली कापूर ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालाही न सांगता कापूर जाळून टाकावा. असे केल्याने एकमेकांमध्ये सुख शांती राहते व दोघांमध्ये प्रेमही वाढते. घरातील वास्तुदोष कसा दूर करायचा. घरातील वास्तुदोष असल्यास प्रत्येक खोलीत कापराच्या 1-2 वड्या लावून ठेवायच्या. ह्या वड्या संपल्यावर त्याच्या जागी दुसऱ्या वड्या ठेवायच्या. असे मानले जाते की असे केल्याने वास्तुदोषाचा प्रभाव घरातील सदस्यांवर कमी होतो. त्यासोबतच घरातील वास्तुदोषही हळूहळू दूर व्हायला लागतो. तर अशा प्रकारे हे काही त्यामध्ये भीमसेनी कापूर असेल तर खूपच उत्तम. या प्रकारे तुम्ही कापराचे अनेक प्रकारे उपयोग करून घरातील वास्तुदोष, आर्थिक समस्या तुमच्या सगळ्या दूर करू शकता. व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.